इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष शैलेश देवीदास पवार वय वर्ष 45 यांच्यावर सोमवारी मध्यरात्री कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही घटना सरस्वती नगर भागात घडली। राजकीय वैमनस्य शत्रुत्वातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री 12:15 वाजता पवार यांच्या घराबाहेर शिवीगाळ ऐकू आली। त्यांनी खिडकीतून पाहिल्यावर 2 पांढऱ्या गाड्यांसमोर 4 जण उभे होते। पवार बाहेर येताच त्यांना मनोज आनंदकर राहणार वडार गल्ली, भूषण माने राहणार राजवली नगर आणि 2 अनोळखी व्यक्ती दिसले। भूषण मानेच्या हातात लोखंडी कोयता होता। शैलेश पवार यांनी शिवीगाळ का करता असे विचारताच चौघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व अंगावर धावून येत धक्काबुक्की केली। या झटपटीत त्यांच्या घरातील अंदाजे 2.5 तोळ्याची सोन्याची चेन हिसकवण्यात आली। गोंधळ ऐकून त्यांच्या चुलत भावाने आणि काही कामगारांनी धाव घेतली। नागरिक जमा होताच आरोपींनी कोयता तेथेच टाकून गाडीत बसून पळ काढला। या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी मनोज आनंदकर, भूषण माने व 2 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। हल्ल्याचे खरे कारण राजकीय की वैयक्तिक याचा छडा लावण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत।